नमस्कार मित्रांनो. उन्हाळा संपून नुकताच पावसाचा हंगाम सुरू झाला होता. गावातली सगळी मंडळी पेरण्याची तयारी करू लागले होते. 2 कोस लांब असणाऱ्या आपल्या वावरात गणपा ट्रॅक्टर घेऊन निघाला होता. 1 कोसावर गेल्यावर उसाच्या बाजूला शेवंता जाताना दिसले. "अगं शेवंते, येतीस काय सोडतो वावरात?" शेवंताला बघून गणपानं ट्रॅक्टर बाजूला थांबवली. "नग बाबा, माझं वावर जवळ हाया. सोडतो म्हणशील आणि गोड बोलून उसात नेशील. तुझा काही नेम नाही आणि कसं पण आता माझा मूड नाही. उगाच सकाळ सकाळ डोकं तापवू नग." त्यावर गणपा म्हणाला, "अगं शेवंते, सकाळ सकाळीच सरपंच तापतं ग. चल की जरा एक फेर काढूया." "सांगितलं नव्ह नाही म्हणून. एक एक म्हणून दोन होत्यात तुझं. माझा नवरा वाट बघतो या वावरात. जा नीट वाटनं, उद्या बघू." "अगं शेवंते, चल की लवकर आटपतो." "नाही म्हणजे नाही. लवकर म्हणतोस आणि तासभर सरपंच चोळत बसतोस. उठू दे करत. तासभर घोळ घालत बसतोस. नाही बाबा, जाऊ दे लवकर, नवरा गेलाय पुढं." गणपा आपली ट्रॅक्टर घेऊन निघून गेला. शेवंती वावराकडे निघाली. झपाझपा पावलं टाकत शेवंता जात होती. "शेवंते, अगं थांब की, किती झपाझपा जातीस?" शेवंताला हाक देत शितली मागून आली. "अगं शेवंते, किती पळतीस? जरा धीर धर की. नवरा कुठं पळून जातो या वय तुझा." शेवंती जवळ येत शितली शेवंताला म्हणाली, "आणि तो गणपा काय म्हणत होता ग तुला अडवून?" "शितले, चल की गप. तुला पण लई लागतं या. सांग की शेवंते." "अगं म्हणत होता लई सरपंच तापलंय, चल की उसात." "मग जायची नव्हतीस का त्याचं सरपंच थंड करायला?" "होय, जाते आणि बसते त्याचं सरपंच चोळत, उठकी करत." हसतच शितली म्हणाली, "का ग शेवंते, खोड उभं राहत नाही काय त्याचं?" त्यावर शेवंता म्हणाले, "अगं राहतं ग. एकदा उभं राहिलं की परत लवकर खाली झोपत नाही बघ. तासभर झोंबावं लागतं त्याच्याबरोबर." ते ऐकून शितलीनं डोळं मोठं केलं व म्हणाले, "अगं शेवंते, दे की एकदा गणप्याची भेट घालून. माझ्या घरातलं खोड लई मंड झाले बघ. काय बी कामाचं राहिलं नाही. कशाला इथभर फाडून घेतीस? लई जोर हाया त्याच्यात." शेवंता हातवारे करत बोलू लागले, "अगं असू दे की, पण जरा बक्की जुळते का ते. दुपारनं बघते. आता चल लवकर. माणसांना काय उंदीर बेळात घालायला कधी पण रिकामी असतात. चल लवकर, वावरात नवरा हाय वाट बघत बसला असल." शितली तिच्या घरला गेली आणि शेवंता वावरात आली. शेवंतीला बघून नवरा म्हणाला, "शेवंते, किती ग उशीर? इथं किती कामं आहे ती. जरा दुसऱ्याच्या सरपणावर उधळायचं कमी कर की." "होय, वावरात त्यासाठीच येते. काम करा मुकाट्यानं." शेवंती रागाने बोलत म्हणाले. थोड्या वेळाने रिमझिम पाऊस सुरू झाला. तेव्हा दोघंही वावरातल्या पडसात जाऊन थांबले. हवेच्या गारव्यानं शेवंताचा नवरा चांगलाच उभीला आला होता. आडोसा बघून त्यानं शेवंताला आपल्याकडं ओढून घेतलं. "आव, डोकं बिकं फिरलं नाही नव्ह? रातच्याला करून काय समाधान नाही झालं?
पाक पाणी पाणी केला सा. सरा तिकडे. नवऱ्याला ढकलत शेवंता बाजूला झाली. अगं ये लवकर, लई येळ नाही लावत. बघ किती वातावरण झाक झालं या. पाऊस पण पडतोय बाहेर आणि इथं कोण हाया तवा लाजाया. नवऱ्यानं शेवंताला जवळ घेऊन साडी बाजूला करू लागला. अव साडी कुठं काढताय, वर घ्या, आवरा लवकर. शेवंता पाठमोरी होत म्हणाली. नवऱ्याकडं कार्यक्रम आवरून शेवंता घरला जायला निघाली. वाटेत परतीला जाणारा गणपा वाट अडवून थांबला. शेवंते, का ग लवकर निघालीस? भेटलीच आहेस तर चल की बाजूच्या उसात, लई सरपण तापले बघ. गणपाला बघून शितलीची आठवण झाली. त्यावर शेवंता म्हणाली, गणपा, मी जर तुझं काम केलं तर मला काय देशील? आता आहे का? अगे शेवंते, एवढं मोठं सरपण पुरं होत नाही का? आणि काय पाहिजे? तुझं सरपण घाल चुलीत मुडद्या, मी नाही पडणार. शितली विचारत होती. मग तर लई झाक. हे धर 200 रुपये. पैसे देत गणपा म्हणाला. गणपा, शितलीच्या घरासमोर थांब, मी तिला घेऊन येते, मग ने की तिला वावरात. गणपा जाऊन शितलीच्या घरासमोर थांबला. शेवंती आणि शितली थोड्या वेळानं आल्या. हे बघ गणपा, नाजूक हाया, लई वरबडू नगस. अगं शेवंते, तू नको सांगू, अगदी अलगत करतो कार्यक्रम. पालीसारखी पांढरी शितली बघून गणपा पागलच झाला. उसाबाहेर शेवंताला उभा करून गणपा शितलीला घेऊन उसात गेला. कोवळ्या काकडीला चावावं तसं गणपा शितलीला गपागप आवळू लागला. त्याच्या मजबूत पकडीनं शितली एकदम घायाळ झाली. शितलीच्या झऱ्यातून पाण्याचा प्रवाह पाझरू लागला. गणपा आता राहवत नाही, पुढचं काम आवर. अरे कुत्र्या, लई निभार हाय रे तुझं सरपण, लई समाधान होतंय बघ. गणपा आपलं काम आटपून बाजूला झाला. शितली आपली साडी नीट करत बाहेर आली. अगं शेवंते, लई खोड निभार हाया बघ गणप्याचं, लई निभार ठोकतोय, लई आग होत होती, सगळी बाहेर आली बघ. शेवंताला चिमटा काढत शितली चालू लागली. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.